गडबडीत आले आणि दावच आणला. आता काय करायचं? ए बंड्या, काय काय आयशू? ए ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडं. काय? अरे मी रानात चालले वज काढायला आणि नेमकं गडबडीत आले आणि दावच नाही आणलं. तेवढं दाव घेऊन येतो का? मला वज बी उचलून देशील तू? कुठे ठेवले जावा? चिचाच्या झाडाखाली आहे. झाडाखाली होय? हा. आणतो की. हा? लवकर घेऊन येतो, मी वज कापून ठेवते. चांगला असा मोठा कवळा काढा. हा काढते. गवताचा. लवकर घेऊन या. आणि लगेच आलो. हा. माझं वज कापून झालं, पण ह्यो बंड्या काय यायचं नाव घेईना. कधी दावा आणायचा? कसं न्यायचं आता मी हे वज? मला काही कळाना गड्या. ए करण्या, ए अरे इकडे ना. का ऐश्वरी? अरे बरं झालं तू आला. त्या बंड्याला मी दावा आणायला लावलो, तो काही येईना अजून. मला एवढं वज उचलू लागतो का रे? आणि दाव नाही, जरा ते बांधू लागना मला. अहो, कशाला दाव्यात गरज लागते? हो बाजूला तुम्ही. देतो बांधून? हा 2 मिनिटात देतो बाजूला. वा वा, दे दे. काय तुम्ही पण लवकर यायचं ना जरा. अरे बाबा काय सांगायचं. माझं गुरांचं खायला काढू कवाच झाले. अरे मी लय वेळची आले, मी बंड्याची वाट बघत होते. हा का? नीट बांध बर का, मध्येच नाही तर नाही सुटायचं सुटत. वाटत. ऐश्वरी मी काय आज बांधतोय रावा. द्या इकडे तुझ्या. धर. उचला. हात लाव की. उचला लाव. काय? काय तुम्ही नुसतं बोलायचं कामच आहे राव. उचला घ्या खांदेव. चला घरी जायचे ना. हा घरीच जायची. चला मग. चल चल. छोटा ते पहिलं मला दवाखान्यात घेऊन चल. कर काय झालं? अरे ते आयशूचं कुत्र चावलं राव मला. एवढं चावलं? हो ना. लचकाच तोडलाय त्याने. अरे पण तू कशाला ताडफडायला तिच्या घरी गेलता? आयशू म्हणली मला घरी येऊन दावा आण. तुम्ही दावा आणा गेलो तर कुत्र चावलंय. दावा आणायला गेलता वय? हो म्हणजे तिचं काम होतं. हो तिचं काम करताना कुत्र चावलं ना तुला? हो. नाही नाही मग भांड्या दवाखाना राहू दे. आधी तिच्याकडनं भरपाई घेऊ आपण. अरे भरपाई पुन्हा घेऊ बाबा, पहिलं दवाखान्यात चल. अरे बाबा एकदा बरं झाला तू दवाखान्यात गेला, मग कोण भरपाई द्यायला मोकळे? आधी भरपाई घेऊ चल. अरे एवढं चावलंय कुत्र तुला, पिसाळला मग तू. पिसाळन का मी? मग कुत्र चावलं काय सोपं असतंय का? नाही मग आधी भरपाईच घेऊ. नाही नाही अशी कुत्री मोकळी सोडतात, आपली कामं सांगतात लोकांना करायला, आणि उद्या काय झालं मग? पहिली भरपाई घ्यायची सगळी. चल तू कुठे गेली ती? ती वावरात आहे. कशाला वावरात गेली? ती गवत आणायला. हा बरं, तिचं गावातून तू दावा आणायला घेतलं ना जाऊन कुत्र. चल पहिली भरपाई माग. चल चल. काय ऐश्वरी सकाळच्या बारी आला असतं ट्रॅक्टर पण नेला असतं तुमचं होतं म्या. जाऊ दे बाबा आता. जाऊ दे. बरं आता तुम्हाला एवढं काम करू लागलाय ना, तुला मी घरी चहा पाजते. चल. चला. अरे काय तुषार, नुसता बसलेला दिसतो कायम. कधीतरी काम धंदे करत जा. काम लय काम आहेत, पण तू आल्यापासून तुम्हाला सुधरूनच देत नाही काय काम करावं आणि काय नाही ती. होय, हा. मला तर कधीच कामाला गेलेला दिसला नाही आल्यापासून. लय काम असतात. अरे कुठं काम केलं पण तू आतापर्यंत? काय कामच नाही करीत कमी. ट्रॅक्टरवर लय काम असतात मला. कधी तर बघितलं नाही मी. बघितलं नाही? नाही. आता तू असती घरात आणि काय बघणार मला? पण कळतं ना माणूस कामाला जातय का घरी बसतय ते. बर ते शाळा काय चालवणार तू? कॉलेज अजून 1 महिन्याने चालू होईल. 1 महिना होय? हम्म. बरेच दिवस सुट्ट्या दिल्या मग काय? आता आईला तुषार, हा? मामाची पोरगी घरी आल्यापासून तुझं तर घरच सुटाय नाही बाबा. घर सुटाना होय? काय घरीच म्हणायची? असतो सारखा. रिकाम त्याकडे म्हणायची मला? नाही तसं नाही म्हणायचं, असतोच म्हणा. पर ते जाऊ दे. काय? माझं ना तुझ्याकडे एक काम होतं, करशील का? नाही नाही लय काम असतात मला. तू काम कराय काय रिकाम त्याकडे आहे काय मी? अरे कर की काहीतरी काम धंदे कर. आपण हीच काम मला सुधरून देत नाही, दुसरी काय काम करायची? जा, त्यांचं काय काम आहे बघ आता. अरे लय मोठं नाही, छोटसच काम आहे, पटकन होऊन जाईल. असं म्हणते का? हा. बर ठीक आहे. तू म्हणतीत म्हणून, नाही दुसरं कोण असत असं कॉलला असत. बरं जा आता. हो. चल सांगते काय काम आहे ते, चल. आलो बर का? हो हो. घरात बस. हा. चल बरं तू. हे बघ आयशू. आयशू काय? 1 मिनिट. काय? हे काय बघ. काय आहे? काय म्हणजे दिसत नाही का तुला? ए काय झालं? अरे काय करण्या.
तुझं कुत्रा चावलंय त्याला पहिला दवाखान्यात घेऊन चल बरं आणि नुकसान भरपाई देऊन टाक त्याची. ए माझं कुत्र चावलं कशावरून आणि माझं कुत्र असं चावत नाही कधी कुणाला. वा तुला काय माहिती तुझ्या समोर बोळा बाबड वागत असेल ते तू गेलो किती चाठाळे माहितीये का तुला. अरे काचकुनी चावलं भांड्याला एवढा लचका काढलाय. हा एवढा लचका काढलाय काय नाही माझं कुत्र बोळ बाबड्याचे. काय नाही अगं खुशाल मी बघितले गुरावानी ओरडत होता बंड्या किती त्रास झालाय माहितीये का त्याला. हा काय नाही एवढं काय नाही. बघ बघ ओरडतोय तो कुत्रा चावल्यापासून कुत्र्यावानी ओरडतोय. अगं थोडंफार तरी त्याच्यावर दया कर आणि यांना त्याचा सगळा खर्च देऊन टाक दवाखान्याचा. मी का खर्च द्यायचा. जा दे आयशू कशाला खर्च वगैरे हाय का नाही. नाही का खर्च खरा आयशू खर्च द्यावा लागतंय. अरे पण मी का खर्च द्यायचा. अगं काय म्हणजे तुझं काम करायला गेला तर तू त्याचं काय बरं वाईट झालं असेल तर. माझं काय काम केलं त्यांनी. काय काम केलं म्हणजे आता हे तू चारट तुझं जाण्याला सांगितलं होतं ना. आनंद बोंब नाही पाडली त्यांनी आलाय तासाने तर मी निम्म्या रस्त्यात आले वज घेऊन. वा म्हणजे त्याला कुत्र्याने फाडला तरी चालेल पण तुझं चराट आणून दिलं पाहिजे ना. अगं किती किती त्रास होतोय त्याला बघ ना जरा एकदा. नाही एवढं काय नाही वाटत. बघ बघ उभं राहता येईना त्याला एका पायावर. तरच व्हायला तारास होऊ दे पण मी नाही भरपाई बिरपाई देणार. भरपाई नाही देणार. नाही देणार. एक काम कर भांड्या हिच्या विरोधात आहे ना आता आंदोलनच कर तू. नाही जा दे आंदोलनाला कशाला हं? कशाला म्हणजे नाही. अरे ही अशीच आहे ना तुझ्यासारख्या भोळ्या भाबड्या कामगारांची फसवणूक होती. तू तिचं काम करायला गेलता ना. कामगार कोण कामगार. तू कामगार ना. मी होय हा मी कामगार. खरं मी कामगार आहे. हा हे बघ तू कामगार आहे तुला तुझा हक्क मिळालाच पाहिजे आणि नसेल मिळत तर तुझ्या मालकाविरुद्ध आहे ना उपोषण कर आंदोलन कर मोर्चा काढ बस इथं उपोषणाला. बंड्या तू माझ्या विरुद्ध उपोषणाला बसणार. नाही 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 ना. बसला त्यो. ए अरे बंड्या ए ही असलं काही चालणार नाही मी आताच सांगते बर का. कामगार एकजुटीचा हा हमारी मांगे पुरी कराव नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे. ए, बघ. मी काय देणार नाही नुकसान भरपाई काय करायची ते करा. वा असं शोषण करा तुम्ही कामगारांचं. भोळ्या भाबड्या गरीब लाचार कामगारांनी काय करायचं या. ए अरे काय चाललंय तुमचं. आणि बंड्या का फटकल मांडून रस्त्यात बसलाय. बसला नाही तो उपोषण करतोय. खाली तरी ठेव मला दिसा नाही तो छोटा हात. हा. काय झालंय उपोषणाला का बसलाय हा. काय झालंय कारण सांग काय झालंय तिला. अहो वहिनी त्या आयुष्यवाणी त्याला काम सांगितलं होतं घरून चढ आणला ते गेला घरी चढ आणला त्याच्या पायाला चावलं कुत्रू आता तो मागतोय भरपाई आयुष्यवाणी आणि आयुष्यवाणी काय देई ना ते बसलाय उपोषणाला. काहीच कळलं नाही. अगं हिने याला काम सांगितलं होतं घरातनं चराट आणायचं तो काम करायला गेला आणि त्याला चावलं कुत्र. आता मला सांग जर हिने एखादं काम जर बांड्याला सांगितलं असेल आणि ते करताना बांड्याला अपघात झाला तर खर्च कुणी दिला पाहिजे. आयुष्यनी हा हेच म्हणत होतो मी. होय मी आलो बरं का. ए अरे बरं छोटा ती झालं उपोषण उठू का आता. बस इथं तुझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाई घेतल्याशिवाय उठायचं नाही. बरोबर आहे का नाही म्हणता. याला एक तर एवढा त्रास होतोय किती ओरडते माहिती का ते तुला. नाही एवढं काय नाही त्रास मध्ये लय त्रास होते ग. बघ लचका तोडलाय कुत्र्यानी. लाचका म्हणजे इवळतोय ग तर फडतोय जीव नुसता त्याचा. हा, बघा दिसतंय की दिसतंय. दिसतोय म्हणजे ऊन लय झालंय रात्री जागरूक झाली मग झोप नाही आता मस्त आहे ना झोपतो. सरपंच झोपताय कुठे चला लवकर उठा तुम्ही. ए यार चला कुठं झोपू दे जरा आराम करू दे. नका झोपू चला तुम्ही लवकर चला उठा उठा लवकर. अरे का चला कुठं चला. अहो तिकडे गावातले लोक नाश्ता उपोषण केले चला तुम्ही लवकर. आता कोण उपोषणाला बसलंय काय गरज पडली उपोषणाची आता कोणाला. अहो ते तिथे गेला विचारा त्याला का बसलेलं का नाही चला तुम्ही लवकर उठा उठा. अरे करू दे मला आराम. ओ सरपंच तुम्ही सरपंच काय झालाय तुम्हाला लोकांचे प्रश्न सुटवत नसेल तर मला सरपंच करा मी सोडतो लोकांचे प्रश्न. बरं येतो बाबा येतो थांब. चला लवकर. हे गोदाड्या तरी ठेवतो ना आतमध्ये. अहो मी आलो ठेवतो राहू द्या तुम्ही चला लवकर पहिलं. बरं थांब चष्मा घेऊ दे मला. त्या बघा तुमचं इथंच बाळात पण व्हायला बसले चला लवकर. काय बाबा तू एक आहे ना मला अजिबात आराम करून द्यायचा नाही आणि गावातली लोक एक. छोटा ती चल ना घरी. ए यार तुम्ही असं का बसले इथं रस्त्यामध्ये. बघा ना सरपंच उगा आयशूला त्रास दिलेत राहूये. काय तर मला सांग काय झालं ते. हाव सरपंच आयुष्यने ना बंड्याला काम सांगितलं होतं ते काम करण्यासाठी बंड्या आयुष्यूच्या घरी गेला तिथं आयुष्यूचं कुत्र बंड्याला चावलं
तिचं कुत्र चावलं म्हणल्यावर हत्तीचं म्हणणं आहे की आयुष्याने भरपाई दिली पाहिजे म्हणून हे सगळे इथं बसले. अरे कुत्र चावलंय ना हा. इथं बसण्यापेक्षा त्याला दवाखान्यात घ्या ना. ए चल. नाही 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 नाही, एक मिनिट सरपंच, दवाखान्यात नाही म्हणजे दवाखान्यात नेता येईल पण नुकसान भरपाई कोण देणार? जोपर्यंत नुकसान भरपाई भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हालून देणार नाही. अरे ती काय डेड बॉडी आहे का? अरे जिवंत माणूस आहे ना त्यो. जे काय असेल ते इथून हलूनच देणार नाही आम्ही. हा, एकतर्फी न्याय यायचा नाही बरं का तुम्ही इथं, नाही तर तुमची काय गरज नाही इथं, आम्ही आमचं बघून घेऊ. कामगारांना दाडपायचा प्रयत्न अजिबात नाही करायचा तुम्ही. अरे ओरडू नको. आयुषू तू सांगितलं होतं का त्याला काम? अहो सांगितलं होतं पण त्यांनी ते कामच नाही केलं. अरे काम नाही केलं पण तुझ्या घरी तर आलता ना त्यो. आता घरी गेला का नाही ते बघायला मी कुठं घरी होते, मी रानात होते. आणि कुत्र कोणाचं चावलंय? आता म्हणतोय माझं चावलंय पण माझं कुत्र आजपर्यंत कुणाला नाही चावलं का ग? नाही नाही म्हणजे चावणारच नाही कधी. अहो बोलून चालून कुत्र आलं ते. अरे ठीक आहे मला दिसतंय आता एवढं त्याला लागलंय, एवढं फार रक्त आले म्हणलं त्याला दवाखान्यात न्यावंच लागेल. आणि आयुषू हे बघ भाऊ नाही झाले, कुत्र चावले त्याला. आता तू काय कर माहिती का, त्याला आहे ना नुकसान भरपाई द्यावाच लागेल. काय कर माहिती का, 1000-2000 रुपये देऊन टाक आणि विषय मिटून टाक. बरं ठीक आहे चालतंय, तुम्ही म्हणताय तर मग देऊन टाकते. आणि गोळ्या बिस्किटाला पण 100-200 द्यावर त्याला. ते पण देऊन टाक ग. हा ते बी देते. आणि मग खायचं प्यायचं काय त्यांनी, एक तर इतकं दुखतंय त्याचं वराडतंय. हे बघ झटका यायला लागले मधनं. अरे पण तू त्याला लात का मारितोय? लात कुठं सरपंच, लात मारली होय मी, माशा हाकलतोय. अरे मग असं हाताने कर ना. हाताने करू होय ते? एवढं लागलेला का त्याला खुशाला असा लात मारितोय? नाही नाही मग तुमचं ठरलं का आता नुकसान भरपाई द्यायची का नाही? विषय भरकटू नका तुम्ही. अरे देते म्हणलं ना बाबा, जा त्याला दवाखान्यात घेऊन जा, काय होईल ते सांग मला, देते मी. चल रे उड भांड्या. आई शिकून घ्यायची का भरपाई? नको. नाही, चल त्याला आहे जाऊ ना दे, करा. पैसे घे आणि दवाखान्यात घेऊन जा. हा, हा, हा. चल जाऊ का? अरे कामगार एकजुटीचा, इजे असो कामगार एकजुटीचा इजे असो हमारी मांगे पुरी करो. हा. हात लाव अरे याला. झालंय ना आता. काय कशाला ओरडू? झालं ना म्हणजे? नको ना ओरडू आता. चल भांड्या. ऐश्वर्या तुमचं या. द्या. तुषार जा तू, माझं काम आहे ना मीच करते. का येतो ना मी. नको नको, माझं काम ना लय सोपं आहे. ते काम करताना तुला काही दुखापत झाली तर उगाच नुकसान भरपाई मला द्यावं लागेल. माझं काम काय माहितीये का तुला? काय? माझी ना एक कोंबडी लय आगाव आहे, तिला डाळायची फक्त, तेवढंच आहे. ते करताना तुला दुखापत झाली तर होईल 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. राहू दे, करते मी. आयला, चांगले छकुली बरोबर गप्पा मारीत बसलो होतो, बोलवायला आली, काम नव्हतं करायचं तर उगाच बोलावले.